आपला राजीनामा दिलेला आहे। राजीनामा घेऊन पीए सागर बंगल्यावरती पोहोचलेला आहे। देशमुख हत्या प्रकरण हे धनंजय मुंडेंना भोवलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही तीव्रतेने होत होती आणि ज्यावेळी हे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले त्यानंतर मात्र या मागणीला तीव्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला आणि अखेर कालच्या झालेल्या बैठकीनंतर देवगिरी बंगल्यावरती झालेल्या बैठकीनंतर आता धनंजय मुंडे यांनी अखेर आपला राजीनामा दिलेला आहे। आपल्या पीए करवी हा राजीनामा त्यांनी सागर बंगल्यावरती पोहोचलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, अखेर ज्या क्षणाची वाट बघत होता संपूर्ण महाराष्ट्र की धनंजय मुंडे राजीनामा देतात का, धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। सागर बंगल्यावरती त्यांचा पीए राजीनामा घेऊन पोहोचलाय। अधिकचा तपशील नक्कीच आपण बघतो की ज्या क्षणाची सर्व मुंबईकर वाट बघत होते, पूर्ण महाराष्ट्र जो वाट बघत होता की धनंजय मुंडे हे राजीनामा देणार का, तो आता क्षण आलेला आहे। आपण बघतो धनंजय मुंडे यांचे पीए हे त्यांच्या शासकीय निवासावरून निघाले आहेत आणि आता थोड्या काही वेळामध्ये आपण बघतो सागर निवासाने या ठिकाणी दाखल होतील आणि आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते देखील जमा झाले। पण आता काही क्षणामध्ये या ठिकाणी धनंजय मुंडे यांचे जे पीए आहे जे त्या ठिकाणी सागर निवासाने येतील आणि ते आपला राजीनामा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवतील आणि आपण बघत सारखे आपण विरोधक आणि जे सुरेश धस असतील तसंच आपण बघत वेगवेगळे विरोधक देखील टीका करत होते आणि ती टीकेला आता कुठेतरी यश आलेलं आहे आणि धनंजय मुंडे हे राजीनामा करत आणि काल फोटो देखील संपूर्ण हे आपण बघतो संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा घेतला आणि काल त्या संदर्भात काल बैठक झाली। अजित पवार यांच्या निवासात ही बैठक झाली। त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचले होते, तसेच प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि धनंजय मुंडे देखील होते आणि त्यामध्ये राजीनाम्यावरून यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये आपण धनंजय मुंडे यांचा हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये धनंजय मुंडे यांचे पीए हे या ठिकाणी येतील आणि आपला राजीनामा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अगदीच मनोज, मात्र एकंदरच आपण पाहतोय की आतापर्यंत धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यास राजी नव्हते। काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदेश दिले। देवगिरी बंगल्यावरती जी काही बैठक झाली त्या बैठकी अंती त्यांनी आदेश दिल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी हा निर्णय घेतलेला आहे राजीनामा देण्याचा। मात्र जे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत ते फोटो येईपर्यंत थांबावं लागलं हा राजीनामा देण्यासाठी। या राजीनाम्याची खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि अर्थात संतोष देशमुख कुटुंब वाट बघत होतं। नक्कीच आपण बघतो संतोष देशमुख कुटुंब वारंवार न्याय मागत होतं, पण या ठिकाणी आपण बघतो कोणतेही पुरावा नव्हता असं सांगण्यात येत होतं। पण आता आपण बघतो मोठा पुरावा हा आता सोशल मीडियावरून सर्वत्र ठिकाणी हा व्हायरल झालेला आहे। आपण बघतो जे संतोष देशमुख हत्या प्रकरणी 9 फोटो आहेत ते व्हायरल झालेले आहे आणि त्यावरती एकदम घाणेरडे कृत्य करून या ठिकाणी मारण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांना आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा हा सुपूर्द केलेला। आपण बघतो या ठिकाणी आता गाडी आलेली आहे आणि आपण बघू शकता मुख्यमंत्र्यांचे इथे धनंजय मुंडे यांचे पीए ते पोहोचलेले आहेत आणि ते आपला राजीनामा या ठिकाणी देतील। आपण बघू शकता या गाडी पोहोचलेले धनंजय मुंडे यांचे पीए हे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते राजीनामा घेऊन आलेले आहेत अजित पवारांचा। आपण बघतो या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा आणि या ठिकाणी ते आता सागर निवासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासाने हे दाखल झालेले आहेत। आपण बघू शकता त्यांची गाडी ही मुख्यमंत्री यांच्या निवासाने दाखल झालेली आहे आणि काही क्षणामध्ये आता धनंजय मुंडे यांचे पीए हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांच्या निवासाने जाऊन आता हे आपला राजीनामा सोपवण्यात आपण कॅमेरामॅनच्या दृष्टीने बघू शकतो। या ठिकाणी त्यांचे पीए आता राजीनामा घेऊन गाडीमध्ये उतरलेले आहेत आणि थोड्या क्षणामध्ये ते आता या ठिकाणी आपला राजीनामा हे मुख्यमंत्री यांच्याकडे सोपवतील। अगदीच धनंजय मुंडेंचे पीए आता त्या ठिकाणी गेलेले आहेत, सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहे, नुकतंच आपण पाहिलेलं आहे आणि अर्थात आता अगदी काही क्षणामध्ये त्यांचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द होणार आहे। आत्ताच्या घडीची खरं तर महत्वाची बातमी आहे। यानंतर मनोज, खरं तर हे आपण पाहतोय की राजीनामा दिला आहे, राजीनामा सुपूर्द करण्यात येतो आहे। मात्र हे जिम्मेदार कोण व्यक्ती आहे त्याचं मला नाव सांगायला पाहिजे आणि त्याने जिम्मेदारी लगेच घेतली पाहिजे। कुठेतरी उशीर झाला असं वाटतं का धनंजय मुंडेचा राजीनामा जो झाला आहे त्यासाठी? तेच म्हणतायत ना की पारदर्शकता इथून पुढे येईल, मग अपारदर्शकता आलेली आहे त्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे त्यांनी।
नक्कीच जर पाहिलं गेलं तर हे धनंजय देशमुख होते, कारण आज कुठंतरी जे आहे ते धनंजय देशमुखांनी धनंजय मुंडेंनी जे आहे ते राजीनामा दिलेला आहे आणि त्यावरती आता धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया जी आहे ती समोर आल्याची पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, मासाजोग, बीट. चल को मुंबई. तर आपण पाहिलं आता नुकतंच मस्साजोगमधून धनंजय देशमुख बोलत होते. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेली आहे. धनंजय मुंडे यांनी अखेर आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे. त्यांचे पीए हे राजीनामा घेऊन सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता, खरं तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही वेळोवेळी केली जात होती. ज्या दिवशीपासून हे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच दिवशीपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मात्र धनंजय मुंडे हे राजीनाम्यासाठी राजी नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचं सूत्रांकरवी आपल्याला कळत होतं आणि अखेर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे. त्यांनी आपल्या पीए करवी आपला राजीनामा हा सागर बंगल्यावरती पाठवलेला आहे. नुकतंच सागर बंगल्यावरती त्यांचे पीए त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता सागर बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांकडे हा राजीनामा दिला जाणार आहे. तर मुख्यमंत्री रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री हे विधान भवनाकडे आता रवाना झालेले आहेत. आपण या दृश्यामधून पाहू शकतोय मुख्यमंत्री हे आता विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत. नुकताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यांना मिळालेला आहे आणि आता मुख्यमंत्री हे विधान भवनाकडे रवाना झाले. तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चेतन किर्दत जोडले गेलेले. चेतन, आणि अखेर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा पीए करवी सागर बंगल्यावरती पाठवला. जान्हवी, अखेर 3 महिन्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो अखेर सुपूर्द करण्यात आलेला आहे. खरं तर त्यांचे PS म्हणजे पर्सनल सेक्रेटरी प्रशांत जोशी जे आहेत ते खरं तर त्यांचा राजीनामा घेऊन अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणावरून म्हणजेच त्यांच्या सातपुडा या निवासस्थानातून निघाले होते आणि अगदीच हाकेच्या अंतरावर असलेल्या सागर निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि हे संपूर्ण राजीनामा जो आहे तो प्रशांत जोशी यांच्या मार्फत खरं तर आता धनंजय मुंडे यांच्या वतीनं हा सुपूर्द करण्यात आलेला आहे. मात्र आपण पाहिलं तर विरोधक देखील तितकेच आक्रमक आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये. रोहित पवार यांचं पाहायचं झालं तर त्यांनी काही वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती देखील दिलेली होती आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज झाला नाही तर आम्ही सदनच चालू देणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती रोहित पवार यांनी देखील व्यक्त केली होती. सकाळी 9:30 वाजता खरं तर अंजली दमानिया यांनी देखील या संदर्भातली पत्रकार परिषद जी आहे ती घेतली होती आणि त्यांचा राजीनामा होईल असं त्यांनी देखील म्हटलं होतं. आपण पाहिलं तर धनंजय मुंडे हे सध्या त्यांचा राजीनामा जो आहे तो दिला गेलेला आहे. मात्र असं जरी असलं तरी दुसरीकडे 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एक गोष्ट म्हणजे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आणि दुसरा त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द करण्याबाबत या संपूर्ण प्रकरणात ह्या 2 मागण्या ज्या आहेत त्या होत होत्या. आमदारकीचा राजीनामा झालेला आहे. आता इलेक्शन कमिशन किंवा विधिमंडळ जे आहे ते त्यांच्या आमदारकी देखील रद्द करते का या संपूर्ण प्रकरणात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र आता जी दृश्य आपण पाहिलेली आहेत या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहे की प्रशांत जोशी जे त्यांचे PS आहेत त्यांनी हा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हातात जो आहे तो सुपूर्द केलेला आहे. अगदीच चेतन, आता धनंजय मुंडे यांचा खरं तर वाल्मिक कराड याचे निकटवर्तीय म्हणून ओळख केली जात होती. वाल्मिक कराडचा जवळचा संबंध असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी देखील बोलताना म्हटलं होतं. आता राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे हे अडकू शकतात का या सगळ्या खंडणी प्रकरणामध्ये? कारण आपण मगाशी पण सुरेश ढसांना बोलताना ऐकलंय की सातपुडा बंगल्यावरतीच या खंडणी संदर्भातली मीटिंग झाली होती. जान्हवी, या संदर्भातले आरोप जे आहेत ते काही वेळापूर्वी बोलताना सुरेश धस यांनी स्वतः केले होते.
असं जरी असलं तरी कुठेतरी अंजली दमानिया या देखील या संपूर्ण प्रकरणात सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी या ठिकाणी देखील अंजली दमानिया ज्या आहेत त्या दाखल झाल्या होत्या आणि अजित पवारांची त्यांनी देखील भेट घेतली होती आणि त्यावेळेला खरं तर एक मोठी फाईल जी आहे कागदपत्रांची ती घेऊन अंजली दमानिया ज्या आहेत त्या अजित पवार यांच्या भेटीला गेल्या होत्या. या फाईलमध्ये पाहायचं झालं तर वाल्मिक कराड असेल आणि धनंजय मुंडे असतील आणि धनंजय मुंडेंच्या पत्नी असतील ह्या तिघांचं जे आहे ते आर्थिक जोड जे आहे ते अकाउंट्स जे आहेत त्यांची झालेली पैशाची उलाढाल जी आहे ती देखील त्या कागदपत्रांमध्ये होती आणि कुठेतरी आर्थिकदृष्ट्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जोडलेले आहेत आणि या कंपनीमध्ये खरं तर त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशा काही वेळासाठी आपण थांबूयात. सरळ राजीनाम्याची मागणी केली नसली तरी कुणाचं तरी राजकीय पाठबळ होतं आणि ज्यामुळे ह्या घटना घडत होत्या हे अधोरेखित होतं. मग आपल्यापेक्षा ते मुख्यमंत्री साहेब अभ्यासू आहेत का कमी अभ्यासू आहेत? त्यांनी हे गोष्टीचा विचार करायला पाहिजे ना. त्यांना फक्त न्याय द्यायचा आहे, सिस्टीम राबवायची, पण मला लेकरं सांभाळायचे आहेत, आईकडे बघायचं आहे, वडिलांकडे बघायचं आहे. हे सगळे गावकरी आहेत, माझ्या 24 तास इथं येऊन बसतात, त्यांच्याकडे बघायचं आहे, न्याय मागायचा आहे, प्रत्येकाच्या पायरीला जायचं आहे, न्यायालयाची पायरी चढायची, पोलीस प्रशासनाकडे जायचं आहे. ही गोष्ट त्यांनी केली पाहिजे होती ना. हे थोडी मी करणार आहे किंवा थोडी माझ्या मनावर सगळ्या गोष्टी चालतात. यामध्ये कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याकडून किंवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कुठे चूक झाली आहे याबाबतचा तुमच्याकडे काही अहवाल आहे का? तुम्ही कुणाकुणाची त्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहात? जेल प्रशासनानं सर्रास चूक केलेली आहे. त्याचे कमीत कमी 22 पुरावे हे इथं जेल प्रशासनाला आम्ही आवक जावकला दिलेला आहे. आज मेलद्वारे मुख्यमंत्री साहेबांना ती पोचेल आणि त्याच्यानंतर इथं जो फरार आरोपी आहे कृष्ण आंधळे, तो फरार असताना देखील सगळी टीम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो विष्णू चाटे होता, तो हरामी नीच अवलादी असणारा, त्याला ह्या सगळ्या केजवर कमांड प्रस्थापित करायची होती. त्याने हे सगळे गुंड तिथं सांभाळले होते. तिथं पोलीस अधिकारी देखील जात होते. त्या अधिकाऱ्यांना कधी विचारलंय का यंत्रणेनं की तुम्ही आरोपीसोबत कसं काय चहापान करत होते, तुम्ही आरोपीसोबत कसं काय तासोन तास पोलीस स्टेशनच्या CCTVच्या खाली चर्चा करत होते, हे विचारलंय का? ह्याचा तपास काय झालेला आहे का? मंत्रिपदावर असताना तपास पारदर्शक होणार नाही असा आक्षेप सातत्यानं होता. तर तो आक्षेप या काळामध्ये तो दिसून आलाय का? किंवा मंत्री असल्यामुळं या तपासामध्ये ह्या गोष्टी राहिल्या, असं करायला पाहिजे होतं आणि आता मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्यात काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? माझा प्रश्न आहे तुम्हाला, हे प्रश्न कोणाला पडलाय आज की दबाव येईल असा प्रश्न कोणाला पडलाय? मुख्यमंत्री साहेबांना पडलाय का? तर मग 2.5 महिन्यामध्ये जे नुकसान झालं त्याची जिम्मेदारी कोण घेणार? जे आता इथून पुढे पारदर्शक सगळं होईल जे कोणी म्हणतंय, तर ह्या घडलेल्या घटनेपासून 2.5 महिन्यात जे नुकसान झालंय त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? आम्ही सांगणार आहेत काय उणिवा राहिल्यात, पण त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? ती जिम्मेदारी घेणारा माणूस आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही उणिवा सांगणार नाही. तुम्ही सातत्याने पोलिसांच्या खेट्या मारत आहात. मुख्यमंत्री याच्या संदर्भात जबाबदारी घेतील म्हणून मला पूर्ण खात्री आहे ते घेतील, तरी देखील त्यांनी अधिकृत सांगणं गरजेचं आहे. पण काय माध्यमांसमोर सांगताना तुम्हाला की उणिवा नेमका काय काय राहिलेल्या आहेत? आम्ही सांगतो सगळं. फक्त त्याची जिम्मेदारी घेणारा माणूस आमच्या समोर जिम्मेदारी घेऊ द्या. आम्ही त्यांच्याकडे जाऊन आम्ही सगळं काय इथं झालंय, ही घटना घडल्यानंतर हे सगळं कागदोपत्री लेखी स्वरूपात आणि पुराव्यानिशी आम्ही द्यायच्या त्यांना तयारीत आहोत. म्हणजे सरकारचं प्रतिनिधी या ठिकाणी यावं, तुमची मागणी समजून घ्यावा अशी तुमची आम्ही न्यायाची भीक मागताना आम्ही कुठे जाऊ शकतो. आम्हाला अपेक्षा नाही कोणाची. ते माणसं असतील, त्यांना हृदय असेल, त्यांना ह्या गोष्टीची जाण असेल की किती चुकीच्या पद्धतीनं आमच्या माणसाला संपवलंय, तरी त्यांना नसेल यायचं तर आम्ही 100% जाऊ आणि ह्या सगळ्या उणिवा काय काय झाल्यात ह्याच्यानंतर. कारण का SP साहेब बदलले, खालची यंत्रणा तीच आहे ना. आरोपीला शोधायला जर आरोपीचा समर्थक घेऊन गेला जातोय तर तो आरोपी पकडून देऊ पण शकतो आणि आरोपीला वाचू पण शकतो. हे सरळ सरळ गणित आहे ना. तुम्ही सगळ्या उणिवा नाही सांगितल्या तरी काही ज्या या तपासामध्ये प्रभाव ठरलेले आहेत किंवा त्या उणिवा मोठ्या मोठ्या उणिवा काय आहेत? माझं अजून असं मत आहे, CID आणि SIT यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. याचं पुढं रिझल्ट काय येणार आहे त्याचा अभ्यास होणं बाकी आहे. पण इथली जी पोलीस यंत्रणा आहे केसची, त्या पोलीस यंत्रणेनं ह्या हत्येच्या कालावधीमध्ये केलेल्या चुका आणि त्याच्या अगोदरचे 6 महिने 1 वर्ष किंवा 28 मेला पहिला FIR फाटलाय, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी एक आहे आणि इतर एक आहे. तो इतर आरोपी अजून देखील पोलिसांना शोधला नाही.
तो या परिसरात आहे. ह्या चुका ते 18 शिटीची 6 तारखेला न घेतलेली केस हे न केल्यामुळं ह्या यंत्रणेनं खरं तर घात केलेला आहे. मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे. चांगले लोक कर्तव्यदक्ष पण खूप आहेत आणि चुका करणारे पण काही बोटावर मोजणे एवढे आहेत, पण त्यांना अभय दिलं जातं आहे, त्यांना कुठंतरी प्रलोभन दिलं जातं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. धनुभाऊ, न्याय हा निसर्गाने दिलेला अधिकार आहे, पण तुम्ही आता बोलताना असं बोललाय. समर्थनात येतात. गोरगरीब लोकांना भीतीयुक्त वातावरण कसं निर्माण होईल ह्याच्यासाठी येतात आणि वारंवार येतात, आता देखील येतात. काय तुमची अशी मागणी आहे का गावकऱ्यांना देखील पोलीस संरक्षण दिलं गेलं पाहिजे, गावात पोलीस संरक्षण पाहिजे? ज्याच्या हातात राज्य आहे, ज्याच्या हातात हे महाराष्ट्र आहे, ते महाराष्ट्र कसा चालवायचा, त्या महाराष्ट्राला कसं सिक्युअर करायचं, कसं संरक्षण द्यायचं, हे जे प्रमुख आहे, जे सगळे मंत्रिमंडळ आहे, त्यांनी ठरवायचं काम आहे. आम्ही त्यांना सल्ला देण्या इतके मोठे नाहीत किंवा आम्ही त्यांना कशासाठी देऊ. तुम्हाला तिथं ज्यांनी लोकांनी घेऊन गेलेत त्या लोकांचा विचार तुम्ही करायचं तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला असं काही वाटतंय का की हे जे लोक येत आहेत, हजारो लोक या ठिकाणी येतात, मात्र तुम्हाला तुमच्या जीवाचा काही धोका वाटतोय का किंवा तुमच्यावरती काही हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्हाला वाटतंय? हे राज्य महामार्गावरून एखाद्या लोकप्रतिनिधीला अपहरण करून नेऊ शकतात. तर गाव हे आमचं गरीब आहे, एकोप्यानं राहणारं गाव आहे, गोरगरीब लोक आहेत, शेती हा मुख्य व्यवसाय आहे, काही करू शकतात. हे त्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी कठोर पाऊल उचललं पाहिजे अशी देखील धोका वाटतोय याचा? 100% का नाही वाटला पाहिजे, कशासाठी वाटला नाही पाहिजे धोका? संरक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि ह्याची जर काही कुठली गोष्ट चुकीची घडली त्याची जिम्मेदारी सगळी ह्या संबंधित जे ह्यांना वाटतंय की ह्या अधिकाऱ्याची आहे त्या अधिकाऱ्याची जिम्मेदारी असेल. ठीक आहे. झाला बाई, मग पाठवून दे पटकन, कट करू. हे बघा कोणाचं धनंजय देशमुख नुकतेच बोलत होते. या घटनेकडे बघितल्यानंतर त्याची निर्घृणता समोर आल्यानंतर मग हा राजीनामा घेतला जातो. मग यापूर्वी या 2 महिन्यामध्ये हा तपास कोणत्या दिशेने जात होता, पदावरच कशाला बसवला असा सवाल देखील धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय. थोडं मागे घ्या. तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत, विधानभवनामध्ये पोहोचलेले आहेत. दुसरीकडे आपण पाहतोय की विरोधक हे आंदोलन करतायत. विधानभवन परिसरामधून हे आंदोलन केलं जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जात आहे आणि घोषणाबाजी देखील केली जाते. तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राजीनाम्यासंदर्भात घोषणा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये या राजीनाम्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री विधान भवनामध्ये पोहोचलेत. अगदी काही क्षणामध्ये आता मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करणार आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय. नाही हो, प्रश्न नाही मला विचारायला मिळणार. माझी हाईट एकदम कमी आहे. यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफ़ा मुझे सौंपा. मैंने ये इस्तीफ़ा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफ़ा राज्यपाल जी के पास भेज दिया है. तर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि त्यांनी अधिकृत घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची अधिकृत घोषणा केलेली आहे आणि त्यांनी हा राजीनामा पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला. राजीनामा स्वीकारलेला आहे आणि धनंजय मुंडे यांना पदापासून मुक्त केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि तो आता राज्यपालांकडे पुढच्या कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आलेला आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. राजीनामा स्वीकारून मुंडेंना मुक्त करण्यात आलेला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे. नुकतेच ते प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही अधिकृत घोषणा केलेली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपण स्वीकारला असल्याची अधिकृत घोषणा धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि हा राजीनामा आता राज्यपालांकडे सुपूर्द केला गेलेला आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. आपण मुंडेंना पदापासून मुक्त केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. राजीनामा स्वीकारला गेलाय. धनंजय मुंडे यांना पदमुक्त करण्यात आलेलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर हे प्रकरण खरं तर सुरू झाल्यापासून 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर एकच मागणी केली जात होती, ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा. कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये देखील त्यांचे लागेबंद खाली गेला खालीच घेतलाय. चांगला वरती होता, उलट खाली घेतलाय. खाली गेलो हे वरती सगळे खाली एकदम खाली आहे रे, एकदम खाली आहे. आव्हाड साहेब, तब्बल 3 महिन्यानंतर जवळपास 85 दिवसानंतर आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला सुपूर्द झाला, मी स्वीकारला आणि पुढील कारवाईसाठी पाठवलाय असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. नाही, प्रश्न असा आहे की तुम्ही घटनाक्रम बघा. नागपूर अधिवेशनाचे काही दिवस अगोदर ही हत्या झाली. नागपूर अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी आम्ही हे नाव घेतलं. मी भाषणामध्ये ह्या घटनेचं पूर्ण वर्णन केलं आहे. माझं भाषण बघा की त्याला कसं मारलं, त्याची हाडं तोडली, त्याच्या तोंडात लघवी केली, सगळं सांगितलं. मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे ही इत्तंभूत माहिती असताना एवढे महिने का घेतले? महाराष्ट्रामध्ये फोटो फिरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो उद्रेक झाला त्याचे परिणाम तर नाही ना हे राजीनामा म्हणजे. मग एवढे दिवस तुमच्याकडे हे सगळे फोटो असताना, ही माहिती असताना तुम्ही शांत का बसले? याचं उत्तर द्या महाराष्ट्राला. आणि म्हणून मी आज दगड आणला होता
की दगडाला पाषाणाला पाझर फुटू शकतो, या सरकारच्या हृदयाला पाझर फुटू शकत नाही. अखेर पाझर फुटला म्हणायचं का मग आज राजीनामा झालाय तर? अहो हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आवाज येत आहेत ना, ते जे फोटोमुळे महाराष्ट्राच्या आया बहिणी ज्या रडत आहेत, महाराष्ट्राच्या घराघरामध्ये या सरकारला ज्या शिव्या दिल्या जात आहेत, त्याच्यामुळे या राजीनामाला, नाही तर राजीनामाही आला नसता. परंतु काही लोक संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीशी जोडतायत आणि त्यामुळं हे प्रकरण वेगळ्या वळणाला जात आहे. असं आहे की काहीही जातीचा संबंध नाही. ज्या जातीचा धनंजय मुंडे आहे त्याच जातीचा मी आहे, पण माझ्या जातीने तुम्ही कोणाची जाऊन हत्या करा असं कधी सांगितलेलं नाही. आणि ही लढाई जातीपातीची नाही, जात माणुसकीची आहे. अशी हत्या, असा क्रूरता एखाद्या माणसामध्ये असू शकते, त्याला माणूस म्हणूच कसू शकतो? हे तर जातीचं लापण लावून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता. जातीचा वापर करून स्वतःला वाचवता येतं का यासाठी हा प्रयत्न होता. तशा प्रयत्नामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा जरी झाला असला तरी संपूर्ण चार्जशीटमध्ये किंवा या एकूण प्रकरणामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्यांचंही नाव घेतलं जावं अशी तुमची मागणी आहे. नाही, प्रश्न असा आहे की हे सगळं ज्याच्यावरनं झालं ते आवादा कंपनी आणि वसुली, खंडणी आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे स्नेहसंबंध, ऋणानुबंध, ह्याच्यामुळे आलेला माज हा खून झाला. जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं होतं नथुराम गोडसेबद्दल की नथुराम गोडसेने हत्या केली गांधीजींची, पण विचार कुठनं आले हे महत्त्वाचे होते. तसं वाल्मिक कराडनी हत्या केली संतोष देशमुखची, पण हे विचार कुठनं आले, राजकीय राजश्रय कुठनं मिळाला हे फार महत्त्वाचं आहे. आणि तो राजश्रय देणारा माणूस होता धनंजय मुंडे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरच थांबणार आहात की आमदारकीचा देखील राजीनामा करा? आमदारकीचा राजीनामा आपण कसा मागू शकतो? जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे, त्याची जनता निर्णय घेईल, आपण कसं बोलायचं? हिंदी में जानना चाहते हैं आखिरकार आपकी पार्टी की और भारतीय जनता पार्टी की विधायकों की मांग थी कि धनंजय मुंडे का इस्तीफा हो. आज इस्तीफा आ चुका है, लेकिन देरी हुई है, नहीं लग रहा है? ये सब फोटो सरकार के पास थे, हमारे पास थे, तो सरकार को क्या फोटो देख के दुख नहीं लग रहा था? इतनी देरी क्यों कर दी? इतनी देरी क्यों कर दी इस्तीफा लेने में? जिस तरीके से मारा गया, मुझे नहीं लगता पूरे भारत में ऐसी कोई राजकीय हत्या हुई है, ऐसी कोई सियासती मर्डर हुआ है. तो फिर ये सरकार क्या कर रही थी? हाथ में फोटो रख के क्या सोई थी क्या? हमने हाउस में बताया था कि मारते समय वो गुंडों ने उसके ऊपर पेशाब कर दी थी. क्या उसको गंभीरता से नहीं लिया गया? अब सामने आ गया कि उन्होंने पेशाब की थी. मेरी सोच वो नहीं है. मेरी सोच ये है कि ये फोटो जब उनके बच्चों के पास जाएंगे और उनके बच्चे जब फोटो देखेंगे तो उनके मन पे क्या असर होगा? वो जिंदगी भर सो नहीं पाएंगे. हम फोटो देख के पिछले 5 दिन से हम विचलित थे. क्या लगता है आपको धनंजय मुंडे को भी इसमें आरोपी बनाना जरूरी है? क्योंकि अरे ये सरकार इस्तीफा लेने को तैयार नहीं थी, क्या बात कर रहे हैं आरोपी करने की? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत पाहूयात. धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्र के मंत्री
श्री धनंजय मुंडे, इन्होंने अपने पद का इस्तीफ़ा मुझे सौंपा। मैंने ये इस्तीफ़ा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफ़ा राज्यपाल जी के पास भेज दिया है। तर नुकतेच जितेंद्र आव्हाड हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। ही जातीपातीची लढाई नाही असं त्यांनी म्हटलंय। मला वाटतं राजीनामाच काय अच्छा त्यांचं अजून चालू आहे। बोलू का? त्यांनी केला का? राज्यपालांनी एक्सेप्ट केला का? मुख्यमंत्र्यांनी एक्सेप्ट करून राजीनामा होत नाही। आपल्या घटनेत आहे पाठवलं आणि एक्सेप्ट होणं याच्यात फरक आहे। राज्यपालांकडे राजीनामा पाठवला। आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना कळत आहे की धनंजय मुंडे मंत्री महोदय यांचा राजीनामा घेतलेला आहे। हा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आलेली आहे, पण आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही। खरं तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे। एकंदर महाराष्ट्र असेल, संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात। कुठे लहान मुलींवर अत्याचार, कुठे महिलांवर रेप होतो, मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ॲक्शन करू शकत नाही। बसमध्ये एखादे रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसचे कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतोय। तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे। खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं, खून झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता, जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते अक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। पण ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील, दसजी असतील, हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते। भाषणं झाली, प्रत्येक बाजूने भाषण झालं, प्रत्येकाने भाषणात जी काही ते संतोष देशमुखवर जे काही प्रकार झाले होते, अत्याचार असतील, एकदमच भयानक प्रकार, म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण, असं सगळं भयानक याचं वर्णन केलं। जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केलं होतं। पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील, पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते, कोणी बांधले होते, मैत्रीच्या नात्यात बांधले होते, कोलिशन धर्मामध्ये बांधले होते, कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते हे आम्हाला माहीत नाही। पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ, चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल। डिसेंबर संपूर्ण गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, आज मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत, मला वाटत नाही महाराष्ट्राने कधी अशी हत्या पाहिली असेल। सगळेच हादरून गेलं, म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील, व्हिज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं। अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल, काय त्यांचं हृदय काय असेल त्यांच्या मनात, खरोखर कळत नाही। माझंही मन हलून गेलेलं आहे। आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल, तो कोणाचा भाऊ असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचे वडील असेल, सगळ्यात महत्त्व म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते होतच ना ते। आज आपण काही लोकांना पाहतो, काही चिरीमिरी लोक आहेत जे सांगतात, धमक्या देतात की आम्ही फंड नाही देणार सरपंचांना, असं करू तसं करू, सरपंचांना न्याय द्या पहिला। आज जर ह्या सरपंचाला न्याय नाही दिला तर मग आपण राज्य म्हणून चाललोय तरी कुठे? भाजपची एक टॅगलाईन होती, महाराष्ट्रात थांबणार नाही, पण हा महाराष्ट्र ज्याच्यात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे, थांबवलाच गेलं पाहिजे। आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे। कारण काल अजून एक बातमी कानावरती, ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत, अजितदादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा, राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा। खरं तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं, राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता, हकालपट्टी केली पाहिजे होती, पण आता इथे थांबून चालणार नाही। आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे, नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आली। हेच मी सांगतोय, सुधारित चार्जशीट झाली पाहिजे, कारण आज सगळं कळतंय ना, आपल्याच माध्यमातून सगळं कळतंय। मी अजूनही तुम्हाला अजून एक सांगतो, जे कोणी त्या फोटोमध्ये आहेत, ज्यांनी कोणी खून केला आहे,
माझी तर मागणी आहे, मला माहित नाही इतर सगळे सहमत आहेत की नाही, पण माझी मागणी ही आहे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, एक उदाहरण झालं पाहिजे. मी ह्या भावना व्यक्त करतो. अजूनही मला शब्द काही सुचतच नाहीयेत, कारण ते सगळं पाहिल्यानंतर खरोखर मन भरून येतं. सिर्फ रेजिग्नेशन से बात बनती नहीं है, ये सरकार बर्खास्त होना चाहिए, क्योंकि अगर आप देखें तो महाराष्ट्र में पिछले कई सालों में 2.5-3 सालों में जो कायदा सुव्यवस्था कानून की परिस्थिति बनी है बहुत ही खराब है, बहुत ही भयानक है. कभी कोई बस में रेप होता है और राज्य के गृह मंत्री कहते हैं कि ये सब शांत थी वो महिला, तो इसलिए कुछ हो सका नहीं, कुछ एक्शन हो सकी नहीं. कैसी बात है, कैसा न्याय है, कैसा कानून है? अगर कोई एक्शन अभी आज ना ले, पूरी सरकार बर्खास्त ना हो, तो ये महाराष्ट्र में कौन इन्वेस्टमेंट के लिए आने वाला है, कौन रहने वाला है, कौन सी महिला या कौन सा पुरुष सुरक्षित है? ये हम सारे नागरिकों का विषय है, ये सिर्फ एक व्यक्ती की बात नाही. महायुती सरकारमधल्या पहिल्या मंत्र्याचा अशा पद्धतीने राजीनामा बघा, आम्ही भाजपसारखे नाही होत की आता एक विकेट पडली, दुसरी विकेट पडली. आम्ही जे मागत आहोत ते सत्य गोष्टीवर मागत आहोत. जे फोटोज आले आहेत, ज्या काही परिस्थिती उद्भवलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर राजीनामा मागत आहोत. कोकाटेंचा देखील राजीनामा आम्ही कशासाठी मागत आहोत? तर त्यांच्यावर कन्व्हिक्शन झालेलं आहे, कुठेही कन्व्हिक्शनवर स्टे नाही आहे. आणि मग जो काही अध्यक्ष महोदय बॉम्ब ब्लास्ट मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते. या इसमाने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून ज्यांची हत्या केली, ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं, काशी विश्वनाथचा मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं, त्या औरंगजेबाचं कौतुक हा अबू आझमी या ठिकाणी करतो. 130 लोकांचं तुमच्याकडे बहुमत असताना सरकार जास्ती आहे, पण अर्थात स्वतःचे 130 लोक आहेत. एवढं सगळं असून तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही? हे हिंदू नव्हते? हे भाजपचे कार्यकर्ते नव्हते? म्हणजे जातपात धर्म नसेल बघायचं तरी भाजपच्याच दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मग नक्की हे कोण होते की तुम्ही यांना न्याय देत नाहीयेत? जर भाजपच्या कार्यकर्त्यांना, आज मी खास करून भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या माध्यमातून विचारत आहे की आज आपले मुख्यमंत्री आहेत, आपण एवढी मेहनत केली, सरकार आणलं, आणि हे सगळं करून जर तुमच्याच एक सहकारी त्याचं हत्या होत असेल आणि मुख्यमंत्र्यांचे हात कोणीतरी बांधत असेल तर हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? खरं तर मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांकडे जो काल तुमच्याकडे फोटो आलाय ब्लॅक अँड व्हाईट, पोलीस यंत्रणा एवढी कडक असते, एवढी पोचलेली असते की हा फोटो मुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या दिवशी पोचला असेल, हा फोटो कलर फोटो असेल, सगळी माहिती असते. मी पाहिलंय सीएम ऑफिस कसं चालतं, आणि देवेंद्रजींची तर सीएम ऑफिसची ताकद तुम्हाला माहिती आहे. आमच्या फोनवर काय आहे पण त्यांना माहिती असेल. सगळं पेगसस वगैरे तुम्ही राजकीय नेत्याच्या मागे लावता, तुम्ही विरोधी पक्षाच्या मागे सगळी यंत्रणा लावता. त्यापेक्षा कायदा सुव्यवस्था ठीक करण्यासाठी यंत्रणा लावा कधीतरी. आणि म्हणून माझी मागणी ही आहे की देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे. मला वाटतं सगळे सहमत असतील. मुख्यमंत्री म्हणून हे देवेंद्र फडणवीसांचं की इतक्या आधी यायला हव्या होत्या त्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत किंवा आणलेल्या. बघा, आता आपल्याला एक एक गोष्टी कळायला लागल्यात ना. गेल्या 2-3 महिन्यात किती घटना झाल्यात, आणि मग त्यांचे जे राज्यमंत्री आहेत त्यांचे तुम्ही स्टेटमेंट पाहिलेले आहेत. एवढा भयानक प्रकार महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता, आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन, जर हे थांबवायचं असेल तर हे सरकार बरखास्त झालं पाहिजे. सर, अजितदादांकडे देखील हे फोटो 2 महिने आधीच आले होते. आधी मी पण बोलतो. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असं मुख्यमंत्र्यांनी इथे जाहीर केलंय, त्याचं स्वागतच करू आम्ही. कारण गेली 4 महिने आम्ही सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करतोय. आपण सगळे साक्षीदार आहात. आणि ज्या पद्धतीने आता सोशल मीडियावर ते सगळे व्हिडिओज व्हायरल होतात आहेत, थरकाप उठतो, काळीच तुटतं ते सगळं बघून. आणि आत्ता जर ते सांगत असतील की नैतिकता, ही कसली नैतिकता आहे? ही सगळी नैतिकता कसली आहे? 4 महिन्यापूर्वी ज्या वेळेला ही सगळी घटना घडली त्यावेळेला हेच धनंजय मुंडे सांगत होते की त्याच्यामध्ये तो जो हा वाल्मिक कराड जो पकडला गेलाय की तो ते प्रकरण तसं नाही, हे सीतेच सांगत होते. तुमच्या समोरच त्यांनी सांगितलं होतं. मग आज हे सगळं उघड झाल्यावर एक अतिरिक्त चार्जशीट त्याच्यामध्ये झाली पाहिजे. या प्रकरणामध्ये
आणि जे जे ह्याच्यामध्ये दिसून येतात आहेत पोलीस याच्यामध्ये तपासामध्ये, मग त्याच्यात धनंजय मुंडे का असेना, त्यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीने तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हा गुन्हा चालून या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी सर्वांच्या वतीने करत आहोत. मला कोकाटेंच्या बाबतीमध्ये मुद्दा बोलायचा म्हणून मी थांबलो. मला हे कळत नाही, देशाच्या संसदेमध्ये राहुल गांधींना 24 तासामध्ये निष्कासित करण्यात आलं. याच्या जोरावर, नैतिकतेच्या जोरावर, म्हणजे देशाच्या संसदेमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी आणि अध्यक्षांनी 24 तासामध्ये त्यांना निष्कासित केलं. अर्थात ते कोर्टामध्ये आम्ही जिंकून परत आलो. हा त्यांच्या कानाखाली वाजवलेला एक थप्पड होती. माझ्या देशाची जी यंत्रणा आहे, माझ्या देशाची जी न्यायव्यवस्था आहे, त्यांच्या मार्फत आम्ही परत त्या ह्याच्यामध्ये संसदेमध्ये आमचे नेते आले. देशाचं हे उदाहरण आहे. महाराष्ट्राचं उदाहरण आपल्याला आठवत असेल, सुनील आमचे देशमुख हे मंत्री असताना अशाच पद्धतीने त्यांना सजा झाली आणि तात्काळ 24 तासात त्यांचा राजीनामा घेण्यात आला. तुम्हाला हेही माहिती असेल, नैतिकतेच्या बळावर उद्धव ठाकरेजी आमच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यावर महिलांच्या बाबतीमध्ये आरोप झाले, त्याचाही राजीनामा. ह्याला नैतिकता म्हणतात. 4 महिने वाट बघून चोरून एखाद्या गाडीतनं जाऊन मनधरणी करून असे ह्याला नैतिकता म्हणत नाहीत. आणि म्हणून कोकाटेंना देशाच्या न्यायव्यवस्थेने दोषी ठरवलेलं आहे. तात्काळ त्यांनाही तुम्ही त्यांचा राजीनामा घ्या. एवढंच नव्हे तर काल मला आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री हे कायद्याचे अतिशय जाणकार आहेत असं आपण समजूया यासाठी म्हणतोय. वरच्या सभागृहामध्ये आम्ही सभागृह सुरू होण्यापूर्वी ज्या वेळेला या बाबतीमध्ये पॉइंट ऑफ ऑर्डरने आम्ही हा मुद्दा काढला, अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला असल्याची अधिकृत घोषणा प्रसारमाध्यमांसमोर येऊन केलेली आहे आणि हा राजीनामा पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे असं देखील त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे. यानंतर मात्र आता विरोधकांकडून एक प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला असला तरी सुद्धा जे खंडणी प्रकरण आहे, या खंडणी प्रकरणाची बैठक ही धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावरच झाली होती. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये गोवतात का, त्यांचे पाय खुलात जात आहेत का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे. मुंडेंच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा ही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा पटलेला दिसत नाहीये असं बोललं जात आहे. धनंजय मुंडेंबद्दल विचारताच दादांनी संताप व्यक्त केलेला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं हे अजित पवार यांना पटलेलं नाहीये का, असा देखील सवाल उपस्थित होतोय. तर चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाहीये. मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलीही कार्यवाही केली गेलेली नाहीये. त्यामुळे अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा पटलेला नसावा. धनंजय मुंडेंबद्दल विचारताच अजित पवार संतापले होते. मात्र एकदा मागच्या वेळेस प्रसार माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी असं देखील म्हटलं होतं की मी देखील राजीनामा दिला होता. राजीनामा घेतलेला आहे सर. किडनीचा प्रस्तावाचं काय झालं? राजीनामा घेतला मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्री आता राजीनामा घेऊन निघालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे.
कसं वाटतं? तुम्हाला काही माहिती नाही, उगीच काही प्रश्न मला असं नाही, विचारू असं नका. आलंय एक मिनिट, हा, सर. मी सांगतोय ते फायनल. म्हणजे अजून राजीनामा नाही घेतलाय का? मी मंत्रालयात चाललेलो, सॉरी विधान विधान भवनात चाललेलो आहे. तिथे गेल्यावर सांगतो काय ते. ओके. सुरेश दादा असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नये, कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, आता तरी राजीनामा घ्यावा. ओके, चिल. राजीनामा घेतलेला आहे सर. हा सर. किडमिलच्या प्रस्तावाचं काय झालं? राजीनामा घेतलाय मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्री आता राजीनामा घेऊन निघालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. कसं वाटतं? तुम्हाला काही माहिती नाही, उगीच काही प्रश्न मला असं नाही, विचारू असं नका. आलंय एक सर. मिनिट, हा, सर. मी सांगतोय ते फायनल. म्हणजे अजून राजीनामा नाही घेतलाय का? मी मंत्रालयात चाललेलो, सॉरी विधान भवनात चाललेलो आहे. तिथे गेल्यावर सांगतो काय ते. ओके. सुरेश असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नये, कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, आता तरी राजीनामा घ्यावा. ओके, चिल. यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूयात. धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफ़ा मुझे सौंपा. मैंने ये इस्तीफ़ा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफ़ा राज्यपाल जी के पास भेज दिया है. तर संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुंडेंना सह आरोपी केले जाणार नाही अशी सूत्रांकरवी माहिती मिळते. धनंजय मुंडे यांना तूर्त तरी सह आरोपी केलं जाणार नाही असं सूत्रांकरवी कळत आहे. चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाहीये, त्यामुळे त्यांना सह आरोपी केलं जाणार नाहीये. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाहीये. राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंवरील होणाऱ्या पुढच्या कार्यवाहीकडे आता लक्ष असणार आहे. तूर्त तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला गेला आहे, मात्र त्यांच्यावरती कुठलीही कार्यवाही केली जाणार नाहीये. त्यांना सह आरोपी केलं जाणार नाही अशी सूत्रांकरवी माहिती मिळते. चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाहीये, त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाहीये. तूर्त तरी मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावरती कोणतीही कार्यवाही होणार नाहीये. तर जाऊयात बीडमध्ये. बीड शहरामध्ये जालना रोड भागामध्ये एका दुकानावरती दगडफेक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा अनर्थ टळलाय. पोलिसांकडून आंदोलकांना निघून जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश लागू केले असल्याची जाहीर सूचना असताना देखील दगडफेक झालेली आहे. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला आहे, त्यामुळे अनर्थ टळलेला आहे. एका दुकानावरती ही दगडफेक झालेली आहे. बीडमध्ये काही ठिकाणी दगडफेक झालेली आहे, मात्र आंदोलकांना त्यांनी माघारी फिरण्यास सांगितलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आमिर, बीडमध्ये खरं तर बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय, मात्र काही ठिकाणी दगडफेक झालेली असल्याचं देखील समजतंय. काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच जान्हवी, जर आपण बघितलं तर काल संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी जे चार्जशीट होती त्यावरचे जे फोटो होते ते व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण मराठा समाज व इतर समाजात लोकांनी आक्रमक झालेले आहेत. ते बघून त्यांना बरंच हे झालेलं आहे, कारण की ते फोटो आपण बघू शकत नाही अशा प्रकारचे ते फोटो होते. त्यानंतर समाज एकवटला आणि ते समाजाने आज बंदची हाक दिलेली आहे. बीड जिल्हा हा सकाळपासूनच बंद आहे.
आणि आपण जर बघितलं तर मोटरसायकल रॅली निघली होती थोड्या वेळापूर्वी. जालना रोडली जात असताना काही युवकांनी हातात दगड घेतले होते, पण पोलिसांनी इशारा दिला की तुम्ही दगडफेक करू नका. त्यानंतर त्या ठिकाणी दगडफेक टळलेली आहे. मात्र आमिर, कुठेतरी याला हिंसक वळण लागताना दिसतंय का आमिर? या बीड बंदच्या हाकेला कुठेतरी हिंसक वळण लागताना दिसतंय का? आतापर्यंत तर हिंसक वळण लागलेली नाहीये. लोकांनी आपल्या मनाप्रमाणेच लोकांनी बंद केलेलं आहे. जसं जसं आंदोलन जे लोक आहेत ते मोटरसायकल रॅलीनी बीड शहरात फिरतात, ते लोकांना हाक मारतात की दुकान बंद करा. दुकानदार आपले दुकान बंद करू राहिलेत. जर ह्याच्या पुढे कोणी दुकान उघडली तर हे मोर्चेकरी फिरणार आहेत, आणि जर काही झालं तर हे पुढे आपल्याला बघावं लागेल. जी जी, धन्यवाद आमिर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नाही, मला या बाबतीमध्ये काही जास्त सांगता येणार नाही, पण मला वाटतं चौकशी अंती सर्व आता समोर वस्तुस्थिती समोर आली, त्यामुळे हा राजीनामा घेतला गेला असावा. निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत, अतिशय बारकाईने ते त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये लक्ष घालतायत. कायदा सुव्यवस्था तिथल्या ठिकाणी कायम राहिली पाहिजे. कुठे असे प्रकार अनुचित प्रकार घडता कामा नये या संदर्भामध्ये ते अतिशय स्वतः लक्ष घातलेलं त्यांनी आहे. अजिबात विलंब कुठे झालेला मला असं वाटत नाही. सर्व चौकशी अंतीच हे शक्य होतं, आणि आता शक्य नव्हतं, पण आता प्रथमदर्शनी सर्व चौकशी या ठिकाणी प्रथमदर्शनी अजून मी म्हणेन, पण ही झाली असताना या संदर्भावर निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. नुकतंच गिरीश महाजन बोलत होते, मात्र त्यांनी या संदर्भात कोणतीही ठोस माहिती देण्याचं टाळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे. एकीकडे अजित पवार हे देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेला आहे. ती अधिकृत घोषणा देखील मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला क्रूरपणे हत्या करण्यात आली. देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड, आणि तसं आता सीआयडीने घोषितही केलंय. कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. तर आवादा कंपनी खंडणी प्रकरण हे आता भोवलेलं एकंदरच दिसून येत आहे. खंडणीची बैठक ही मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरती झाली असा थेट आरोप सुरेश धस यांनी केलाय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत होती. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच ही मागणी केली जात होती. मुंडेंवर कृषी खात्यातील घोटाळ्याचा देखील आरोप केला जातोय. करुणा शर्मा मुंडे यांनी देखील आरोप केलेले आहेत. अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेला आहे. मात्र आपण पाहतोय विधान भवनाच्या बाहेर परिसरामधून देखील विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, आंदोलन छेडलं होतं, आणि धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी होतच होती. मात्र यानंतरची पुढची कार्यवाही देखील तितक्याच तत्परतेने केली जावी अशी देखील मागणी केली जात होती. शिवाय या राजीनाम्याला 2 महिने का लागले असा देखील सवाल उपस्थित केला जात होता. हे फोटोज जेव्हा बाहेर आले त्यानंतर या प्रकरणाला वेग आला का? तोपर्यंत कुणीही राजीनाम्याची मागणी किंवा या सगळ्या महायुतीकडून देखील राजीनाम्याची मागणी केली जात नव्हती असं म्हटलं जात आहे. तर या जी 4 चाकी आहे सुदर्शन घुलेची, याच्यामध्ये जे 19 पुरावे सापडले त्यामध्ये 3 मोबाईल सापडलेले आहेत. काळ्या काचाचे 2 चष्मे सापडले आहेत. हत्येवेळचं घुलेचं जॅकेट देखील या गाडीमध्ये सापडलं होतं. 6 आरसी बुक सापडले होते या गाडीमध्ये. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ होती. सुदर्शन घुलेची ही गाडी होती. याच्यामध्ये एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा एक पाईप ज्याचा हत्यार म्हणून वापर करण्यात आला होता. शिवाय एक लोखंडी रॉड सापडला होता ज्याला क्लच वायर बसवून हे हत्यार तयार केलं होतं. रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा एक तुकडा देखील या गाडीमध्ये सापडला होता. आणि हेच जे एकंदर 19 पुरावे या गाडीमध्ये सापडले होते ते पुरावे या
तपासाला पुढे घेऊन गेलेत. काळ्या काचेचे 2 चष्मे या चारचाकीमध्ये या स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडले होते. हत्तेवेचं घुलेचं जॅकेट त्या ठिकाणी सापडलं होतं. 6 RC बुक या गाडीमध्ये सापडले होते. एकूण 66 पुरावे चार्जशीटमध्ये जोडले गेलेत. यामध्ये एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा एक पाईप, लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून हत्यार तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा एक तुकडा. हे सगळे जे काही 19 पुरावे आहेत ते या सुदर्शन घुलेच्या स्कॉर्पिओमध्ये काळ्या रंगाच्या सापडले होते आणि 66 पुरावे जे चार्जशीटमध्ये जोडले गेलेले आहेत त्यामध्ये हे 19 पुरावे देखील समाविष्ट होते आणि त्यामुळेच तपासाला एकंदर वेग आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात आलेला आहे. कारण ज्या वेळेसपासून हे प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्यावेळेसपासूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी राज्यभरामधूनच होत होती आणि अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे. तो राजीनामा पुढच्या कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवलेला आहे. आता पुढची कार्यवाही कशी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सुरेश धस यांनी जे थेट आरोप केलेत त्यानुसार आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणाची जी काही बैठक झाली ती बैठक सातपुडा बंगल्यावरती म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आता पुढची कार्यवाही कशी होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धनंजय मुंडे यांना हे प्रकरण भोवणार का हे देखील पाहावं लागणार आहे. तूर्त तरी त्यांचं मंत्रिपद गेलेलं आहे आणि या पुढे हे प्रकरण कसं हाताळलं जातंय पोलिसांकडून हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे कुठेतरी अजित पवार दुखावले गेलेत का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. कारण प्रसार माध्यमांशी बोलणं हे अजित पवार यांनी टाळलं आहे. विधान भवनाकडे ते जात होते त्यावेळेस अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण पाहतोय जनावराप्रमाणे संतोष देशमुख यांना मारहाण केली होती. महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी काढताना खिदळतानाचे फोटो समोर आलेले आहेत. अमानुष मारहाणीनंतर देशमुख अर्धमेले झाले होते. त्यावेळी प्रतीक घुले याने त्याच्या चेहऱ्यावरती लघुशंका केली. सुदर्शन घुले हैवानी आवेशामध्ये फोटो काढतानाचे देखील फोटो व्हायरल झालेले आहेत. जयराम चाटे हा देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून काढत क्रूरतेनं हसताना या फोटोमध्ये दिसतोय. अशा प्रकारचे जवळपास 15 व्हिडिओ आणि 7-8 फोटो समोर आलेले आहेत. राजीनामा घेतलेला आहे सर. हा सर. किडनीचा प्रस्तावाचं काय झालं? राजीनामा घेतला मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्री आता राजीनामा घेऊन निघालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. कसं वाटतं? तुम्हाला काही माहिती नाही, उगीच काही प्रश्न मला असं नाही, असं विचारू नका. आलंय एक सर. मिनिट हा, सर. मी सांगतोय ते फायनल. म्हणजे अजून राजीनामा नाही घेतलाय का? मी मंत्रालयात चाललेलो, सॉरी विधान भवनात चाललेलो आहे. तिथे गेल्यावर सांगतो काय ते. ओके. सुरेश दास असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नाही कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आता तरी राजीनामा घ्यावा. ओके. चिल. तर आपण पाहतोय विधान भवन परिसरामधून विरोधक देखील घोषणाबाजी करत होते. धनंजय मुंडे यांच्या विरोधात ही घोषणाबाजी केली जाते. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. राजीनाम्यानंतर आता पुढे काय हा सवाल देखील उपस्थित केला जातोय.
डिसेंबर महिन्यामध्ये संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला क्रूरपणे हत्या करण्यात आली। देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड आता त्याला घोषितच करण्यात आलेला आहे। शिवाय कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो। आवारा कंपनी खंडणी प्रकरणासंदर्भात हे सगळं प्रकरण तिथपासून सुरू होत आहे। खंडणीची बैठक ही मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरती झाली असे थेट आरोप सुरेश धस यांनी केले। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी त्यानंतर राज्यभरामधूनच होऊ लागली होती। मुंडेंवरती कृषी खात्यामधील घोटाळ्याचा देखील आरोप होता, तर करुणा शर्मा मुंडे यांनी देखील त्यांच्यावरती आरोप केले होते। आणि अखेर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा आपला दिलेला आहे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकारण्यात देखील आलाय। तर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। राज्यपालांकडे मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला आहे आणि पुढच्या कार्यवाहीला देखील आता वेग येणार आहे। मात्र 2 महिने या राजीनाम्यासाठी का लागले हा सवाल देखील उपस्थित केला जातोय। धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा हे सगळे फोटो समोर आल्यानंतर दिला का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। जोपर्यंत हे फोटो समाज माध्यमांसमोर आले नव्हते तोपर्यंत राजीनाम्यासंबंधात कोणतीही वाच्यता केली जात नव्हती। मात्र ज्या क्षणी हे फोटो समाज माध्यमांसमोर आलेले आहेत, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचले, त्यानंतर महाराष्ट्राने आक्रोश केलेला आहे। बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि याचे पडसाद आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देखील उमटणार आहेत। अशा वेळेस धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा दिला का असा सवाल देखील विरोधकही उपस्थित करतात। आणि आता हा राजीनामा घेऊन थांबणार का की यापुढे आणखी काही कारवाई होणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे यांनी अखेर आपला राजीनामा दिलेला आहे। तर आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे आणि ही आपली पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे यांचं राजीनाम्यानंतरचं पहिलं ट्विट समोर येत आहे। काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे, तसंच न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे। माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढच्या काही दिवस हे उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला आहे असं धनंजय मुंडे या ट्विटमध्ये म्हणतात। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे असं पहिलं ट्विट राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। त्यामुळे वैद्यकीय कारण देखील धनंजय मुंडे हे समोर करताना दिसताय। हा राजीनामा हा केवळ संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे व्यथित न होता वैद्यकीय कारणामुळे देखील दिला जातोय असं धनंजय मुंडे म्हणतात। तर राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांचं पहिलं ट्विट समोर येत आहे आणि नैतिकतेच्या दृष्टीने आपण हा राजीनामा देतोय। जे फोटो समोर आले ते फोटो पाहून व्यथित झालो आणि माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटलंय ते आपण करतो आहोत असं त्यांनी राजीनाम्यानंतर पहिलं ट्विट केलेलं आहे। शिवाय आपली प्रकृती देखील ठीक नसल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण राजीनामा दिला असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, राजीनाम्यानंतरचं पहिलं ट्विट धनंजय मुंडे यांचं समोर येत आहे आणि केवळ संतोष देशमुख यांचे जे फोटो समोर आले त्यामुळे तर व्यथित झालोच, मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे राजीनामा दिला असा उल्लेख त्यांनी या ट्विटमध्ये केलाय।
अर्थातच जान्हवी, आज सकाळपासूनच आपण बातम्या करत होतो धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबाबतच्या, आणि नेमकी काल देवगिरी बंगल्यावर काय बैठक झाली यावर सातत्याने आपलं जे आहे बोलणं झालेलं आहे आणि कुठेतरी जय महाराष्ट्राच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. शुभम, मी काही वेळासाठी आपल्याला थांबवते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पहिल्यांदा सांगितलं होतं की यामध्ये कुणालाही माफी मिळणार नाही. त्या पद्धतीने तपास चाललेला आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे आणि आता त्याचा रेग्युलर जी काही ट्रायल होईल त्यामध्ये जो आरोपी निष्पन्न होईल त्याला न्यायालय जी शिक्षा देईल ती सर्वांना मान्य करावं लागेल. परंतु या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव वारंवार घेतलं जात होतं. धनंजय मुंडेसुद्धा त्याचा आका आहे वगैरे वगैरे नावं त्याला लावल्या जात होती आणि मीडियाने सुद्धा धनंजय मुंडे आरोपी आहे असंच एकंदरीत चित्र रंगवलं होतं. परंतु आज त्या सर्व प्रकरणावर आता पडदा पडलेला आहे. धनंजय मुंडेने आज राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून आता राज्यपालाकडे पाठवलेला आहे. मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवलं आहे. कारण काही का असेना, परंतु त्या प्रकरणामध्ये, बीडच्या प्रकरणामध्ये ज्यांचा कोणाचा हात असेल त्यांना शिक्षा ही होईल हे मात्र निश्चित आहे. राजीनामा द्यायला उशीर झालेला आहे. 3 महिने हे प्रकरण धगधगतं होतं, मात्र अद्याप असंवेदनशीलता जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडनं दाखवण्यात आली होती. अखेर जनतेने एक आक्रोश केल्यावरती त्यांना राजीनामा द्यावा लागला. नाही बघा, धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा अजितदादांना आहे, मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्या नेत्यांनी योग्य वेळी राजीनामा घ्यायचं जेव्हा ठरवलं त्या टायमाला तो राजीनामा घेतलेला आहे. म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करण्याचा अर्थ नाही. उशीर झाला राजीनामा द्यायला. नाही, त्याबद्दलचं भाष्य करण्याचा मला अधिकार नाही. सर, हिंदी में जानना चाहिए औरंगजेब मागणी करतायत विरोधक, कारण सातपुड्यावर एक बैठक झाली होती खंडणी संदर्भात, त्यामुळे एक्स्ट्रा चार्जशीट दाखल करून धनंजय मुंडे यांना आरोपी करतात. शासकीय निवासस्थानी सातपुडा हे बघा, याचा सगळा चौकशीचा भाग आहे. या चौकशीमध्ये जर असं काही घडलं असेल तर निश्चित त्याची चौकशी ती केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर मग न्यायालयाच्या किंवा पोलिसांच्या तपासामध्ये जर आलं तर ते सुद्धा आरोपी होऊ शकते. आदित्य ठाकरे म्हणतात संपूर्ण सरकार बरखास्त केलं पाहिजे, अशा पद्धतीने उशिरा राजीनामे घेतले. आदित्य ठाकरे काय म्हणतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, परंतु या प्रकरणामध्ये आरोपी जो असेल त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकार करेल. सर, औरंगजेब को एक नेक दिल बादशाह और न जाने कई उपाधियों से कल अबू आजमी ने नवाजा, जिसके बाद FIR दर्ज हुई. इस तरह के वक्तव्य औरंगजेब को लेकर करना और औरंगजेब की तारीफ करना, इसे कैसे देखते हैं? देखो, ये अबू आजमी नाम का जो इंसान है हमारा सदस्य है विधानसभा का, लेकिन वो बेवकूफ़ी भरे बातें करते रहता है. अगर औरंगजेब अगर इतना ही नेक दिल है तो अपने बेटे का नाम औरंगजेब दो ना. किसने मना किया है? प्रशासक किसको कहते हैं? खुद के बाप को जेल में डालने वाले को प्रशासक कहते हैं, मंदिर गिराने वालों को प्रशासक कहते हैं, 100 बीबियाँ पालने वालों को प्रशासक कहते हैं. ये उसकी जो कि नीति थी, एक तरफ से वो बहुत अल्लाह का प्यारा था ऐसा दिखाते हैं और दूसरी तरफ से जो भी अत्याचार किया है खुद के बाप पे भी किया है, खुद के बेटे पे भी किया है और उसके बारे में ऐसे वक्तव्य करना ये उचित नहीं है. हम उसका निषेध तो करते ही करते हैं और औरंगजेब के बारे में हमें कोई दिलचस्पी नहीं है. हम उसके खिलाफ में रहेंगे. इसलिए अबू आजमी ने जो स्टेटमेंट किया है हम उसकी हिंसा से उसका निषेध करते हैं. आप जो कई बार मुद्दा उठाते रहे हैं कि औरंगजेब का जो वहाँ पर कब्र है उसे उखाड़ फेंकना चाहिए, इसे क्या आप अभी भी दोहराएंगे? हाँ, फेंकना चाहिए. क्या करना है औरंगजेब को? औरंगजेब इस दिल्ली से यहाँ राज करने आया था. जो आते वक्त लड़ाई में जो लड़ाई करते करते आया और वहाँ उसकी मौत हो गई, तो वहाँ से हमको उसका कोई रखने का ज़रूर नहीं है. उसने बहुत सारे हिंदुओं के मंदिर गिराए हैं, बहुत सारे हिंदू महिलाओं पे अत्याचार किए, इसलिए उसकी कब्र वहाँ नहीं रहना चाहिए. हमारी आज भी मांग है. धनंजय मुंडे सर, आज उन्होंने इस्तीफा दिया. 3 महीने तक लगातार विपक्ष उनकी इस्तीफे की मांग करता रहा. तर पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे जातो आहे. शुभम, धनंजय मुंडे यांचं पहिलंच ट्विट समोर आलेलं आहे. ते बरोबर जान्हवी, आपण सकाळपासून जे आहे बातम्या करत होतो आणि त्या बातम्यांवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे की 11च्या सुमारास धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा देतील आणि नेमका राजीनामा दिल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर येणार की नाही हा एक प्रश्न होता. मात्र त्यांनी ट्विट जे आहे ते त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या एक्सपोज जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बीड जिल्ह्यातील मुक्ताचोकचे स्वर्गीय संतोष देशमुख यांची निगृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसांपासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण
झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे. माझ्या सतत विवेक बुद्धीला समोरून व मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्या कारणाने काही दिवस उपचार घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून राजीनामा जो आहे तो देत आहे. त्यामुळे नेमकी काल देवबांगल्यावर बैठक जी झालेली आहे त्या बैठकीनंतर कुठेतरी सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी चांगले खडे बोल जे आहेत अजित पवार यांच्या समोर धनंजय मुंडे यांना सुनावलेले आहेत आणि ते आता कुठेतरी बाजू सावरायसाठी त्यांनी कुठेतरी प्रकृतीचं कारण समोर केलेलं आहे आणि त्यांची स्वतः त्यांनी राजीनामा दिलेला आहे अशा प्रकारचं त्यांचं ट्विट जे आहे ते समोर आपल्याला दिसून येत आहे. मात्र बघायला गेलं तर कुठेतरी मोठा फोर्स होता यामागे की राजीनामा जो आहे धनंजय मुंडे झाला पाहिजे, सत्ताधारीकडनं असेल किंवा विरोधकांकडनं असेल. अखेरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर झालेला आहे पण अनेक अजून प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत की धनंजय मुंडे हे आमदारकीवर त्यांच्या राहणार आहेत का, पक्षात राहणार आहेत का, आणि असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या समोर आहेत. अगदीच शुभम, मात्र दुसरीकडे जर आपण बघितलंय तर राजीनामा देण्यासाठी इतका वेळ का लागला हे देखील महत्वाचं म्हणलं जाते. कारण जेव्हा हे काल फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले त्यानंतर ही सगळी पावलं उचलली गेली आहे. तत्पूर्वी असं कोणीही राजीनाम्या संदर्भात बोलत नव्हतं. अर्थातच याबद्दल कुठेतरी पळ काढण्याचा प्रयत्न सुरू होता किंवा जोपर्यंत FIR मध्ये चार्जशीट मध्ये कुठेही धनंजय मुंडे यांचं स्पष्टता नाव नाहीये तोपर्यंत त्यांच्यावर आरोप जे आहेत ते कुठले सिद्ध होत नाही आणि याच कारणांमुळे जे आहे राजीनाम्यापासून जो आहे पळ काढण्याचा प्रयत्न हा पक्षाकडनं आणि स्वतः त्यांच्याकडनं दिसताना आपल्याला येत होता समोर. पण मात्र आज 2.5 ते पावणे 3 महिन्यानंतर जो आहे राजीनामा त्यांचा झालेला आहे. कालचे जे फोटो व्हायरल झालेले आहेत त्यानंतर जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमोर काल त्यांची देवगिरीवर बैठक झाली आणि त्याच बैठकीमध्ये 1.5 तासाच्या बैठकीमध्ये हा ठोस निर्णय झाला आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश दिले. कारण की कुठेतरी सरकारवर देखील तिढा येत होता या सर्व आरोपांमुळे की त्यांचे वाल्मिक कराड सोबतचे जवळचे संबंध आहेत आणि सर्व आरोपी हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत. कुठेतरी सर्व करता धनंजय मुंडे यांच्यासाठी नकारात्मक आणि सोबत देखील होतं आणि त्याचमुळे कुठेतरी राजीनामा घ्यायचं ठरलं होतं. काल देखील विधान भवन मध्ये 13 ते 14 मिनिटं मुख्यमंत्र्यांसोबत धनंजय मुंडे यांची भेट झाली होती आणि त्यानंतर कुठली प्रतिक्रिया त्यांनी दिली नव्हती. त्यामुळे वारे जे आहेत ते काल सकाळपासूनच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच जे आहे फिरले होते आणि आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अवघ्या 24 तासामध्ये जे आहे राजीनामा झालेला आहे आणि हे फोटो आणि व्हिडिओ नेमके कुठून समोर आले, कशा पद्धतीत हे व्हायरल झाले याची देखील चौकशी होणार आहे अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे. सध्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि कुठेतरी एक मोठा मुंडेंना मोठा हा धक्का देखील मानला जातो. अगदी शुभम, जरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असेल तो त्यांनी स्वतःहून दिला असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरती दिला असेल, जे काही असेल, पण दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर अजित पवार या सगळ्यावरती नाराज असल्याचं दिसतंय का? कारण आता जेव्हा प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी टाळताना देखील दिसलंय, संताप व्यक्त करताना देखील दिसलेत. अर्थातच अजित पवार यांच्या पक्षातील एक महत्वाचे नेते आहेत म्हणजे देण्यात आलं होतं जेव्हा सरकार स्थापन होतं मंत्री आहे या मंत्रिमंडळाचा कमी होताना दिसून सोबत अनेक वाद देखील आहेत. त्यामुळे कुठेतरी अजित यांच्यासाठी देखील हा एक धक्का जो आहे तो देखील मानायला हरकत नाही आहे, बोलायला हरकत नाहीये. या ठिकाणी अजित पवार नाराज नाही आहेत, त्यांची भूमिका देखील अजून त्यांनी स्पष्टतः जी आहे समोर सांगितलेली नाहीये. एकीकडे बैठकांचा सिलसिला सुरू आहे, काल रात्री देखील बैठक झाली आणि आज सकाळी जो आहे राजीनामा झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी अजित पवार हे वक्तव्य करतील ते अधिवेशनानंतर सुरू शुभम, आपण पाहतोय यापूर्वी देखील करुणा मुंडे यांनी एक वक्तव्य सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं होतं की धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचे हात बांधलेत म्हणून आतापर्यंत राजीनामा झाला नव्हता. शुभम, तुमचा आवाज नीटसा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तुम्ही तुमचं नेटवर्क तपासून घ्या, आम्ही पुन्हा जोडले जाऊ. मात्र प्रकृतीचं कारण देऊन धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. शिवाय देशमुख यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही आपली पहिल्यापासूनची मागणी असल्याचं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि या ट्विट करतानाच त्यांनी या सगळ्या राजीनाम्याला प्रकृतीचं कारण दिलेलं आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण राजीनामा देतोय असं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्याकडून या ट्विटच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही आपली पहिल्यापासूनची मागणी असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. मात्र काल जे फोटो समोर आले त्यामुळे आपण व्यथित झालो असं त्यांनी म्हटलं. हे ट्विट आपण धनंजय मुंडे यांचं पाहतोय. संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी
ही आपली पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं असल्याचं धनंजय मुंडे यांनी या ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालंय. तसंच न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे आणि आपल्या सतत विवेक बुद्धीला स्मरून आणि मागच्या काही दिवसांपासून आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढचे काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मंत्रिमंडळामधून आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे असं ट्विट त्यांनी केलंय. धनंजय मुंडे यांचं राजीनाम्यानंतरचं पहिलं ट्विट समोर आलेलं आहे. आपण व्यथित झालो कालचे फोटो पाहून आणि त्यामुळे आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटलं त्याला अनुसरून आपण हा राजीनामा देतोय. शिवाय आपली प्रकृती देखील ठीक नाहीये, त्यामुळे डॉक्टरांनी आपल्याला विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे, वैद्यकीय ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यामुळे आपण मंत्रिपदापासून मुक्त होत असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. कारण काहीही असो, त्यांनी राजीनामा दिला आहे असं देखील आता नुकतंच बोलताना संजय शिरसाट म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द आपण पाहतोय. धनंजय मुंडे यांचा जन्म 1975 साली परळीमध्ये झाला. 1995 पासून ते राजकारणामध्ये सक्रिय झाले. भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख, युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते राहिलेत. 2010 मध्ये भाजपाकडून विधान परिषदेवर त्यांना संधी मिळाली होती. 2010 ते 13 आणि 13 ते 16 महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिलेत. 2016 साली विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये 2019 मध्ये त्यांनी सामाजिक न्याय मंत्रीपद भूषवलंय. एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते. 2024 परळी विधानसभा मतदारसंघामधून ते विजयी झाले. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तर धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द आपण पाहिली आणि जे 66 पुरावे समोर आलेले आहेत, चार्जशीटमध्ये जोडले गेलेले आहेत, त्यामध्ये सुदर्शन घुलेच्या गाडीमध्ये जे 19 पुरावे सापडले ते पुरावे आपण पाहतोय. हत्येवेचं घुलेचं जॅकेट सापडलेलं आहे. 6 आरसी बुक त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये सापडलेत. शिवाय एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा एक पाईप, लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून हत्यार तयार करण्यात आलं होतं, तो पाईप, रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा एक तुकडा या गाडीमध्ये सीआयडीला सापडला. असे जवळपास 19 पुरावे फक्त या सुदर्शन घुलेच्या एकट्या गाडीमध्ये सापडलेले आहेत आणि जे 66 पुरावे चार्जशीटमध्ये जोडण्यात आलेले आहेत त्यापैकी हे 19 आहेत. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्यांनी नैतिकता, केस, अवधा, एक्स्टॉर्शन, खून किंवा कौटुंबिक हिंसाचार, हार्वेस्टरमध्ये केलेले पैसे, पीक विम्यामध्ये केलेला भ्रष्टाचार, ह्याच्या कशाचाही उल्लेख केलेला नाही. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला, मला आणि महाराष्ट्र सरकारला मला अतिशय विनम्रपणे विचारायचं आहे की माननीय DCM आणि माननीय भुजबळ साहेब हे म्हणतायत नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलाय, पण ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे आणि हे त्यांच्या ट्विटवरच आलेलं आहे. त्याच्यामुळे याचा आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय, ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते. हा पहिला मुद्दा. धनंजय मुंडेंवर टीका सुरू झाली आहे. या ट्विट नंतर ज्या पद्धतीचं वातावरण आहे किंवा ज्याच्यामुळे राजीनामा झाल्याचं सगळ्यांना माहिती आहे, त्याचा शब्द सुद्धा त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये किंवा भूमिकेत मांडलेला नाही आणि त्याच्यामुळे टीका होते धनंजय मुंडे. हो, अर्थातच हे भयानक आहे. जेव्हा तुमच्यावर आज 84 दिवस झाले, 84 दिवस आज झालेले आहेत या गोष्टीला, आणि मला काही फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवायचे. आता कालची जी ही चार्जशीट झाली त्यातले फोटो बाहेर आले. चार्जशीट ही सरकारने तर पाहिलीच असणार ना आधी, म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी
तर हे फोटो पाहिलेच असतील ना. हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील. तर हे फोटो जर पाहिले असतील तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला. आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे. हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत. कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय, आता सुरेश धस आणि अंजली दमानिया यांचं स्टेटमेंट, दोघांची स्टेटमेंट हे तुमच्या चॅनलवर पाहिली. संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा CDR द्या. आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा? 7वा खुनी गायब आहे आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत. आणि ह्याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश दस, अंजली दमानियांनी CDR दाखवलेले आहेत. त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड जेव्हा हा खून, ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहे. वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून, तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे. हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस, अंजली दमानिया सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे. तर जर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? आणि 84 दिवस, 1, 2, 3 नाही, 84 दिवस ही सगळी माहिती सरकारला माहिती होती का नाही? आणि मग हे मंत्री म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा घेतलाय. आणि हीच ती नैतिकता? मला खूप विनम्रपणे, भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, त्या वयाचे आहेत, मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये. ते म्हणतात मी, मला बरं नाहीये म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं? अहो हताश आहे हा राज्य, सुन्न झाली आहे जनता, शॉक मध्ये आहे. मला जो कार्यकर्ता सहकारी भेटलाय तो पक्षाचा नाही हो, तो माणूस आहे पहिला. प्रत्येक म्हणजे कालच्या तर चॅनलवर मी कधी बघितलं, मीडियातल्या काही मुली रडत होत्या. सहन होत नाही आम्हाला हे सगळं बघण्यात. आणि मग आणि हा राजीनामा नैतिकतेवर, मग 84 दिवसांनी याने नैतिकता सुचली. आणि नैतिकता तर मान्यच करत नाहीये ते. सुरेश धस म्हणतात नाही खरंय, नैतिकतेने यांची कधी गाठच झाली नाही. धनंजय मुंडे नैतिकता कधी भेटलेच नाहीत. हे जे सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे ना ते खरंच योग्य आहे. आणखीन मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की हे वाल्मिक कराड जेलमध्ये, त्या जेलमधले कॅमेरे इतके दिवस बंद आहेत. ते काल सगळ्या मीडिया आणि सगळ्यांनी, देशमुख कुटुंबांनी जेव्हा न्याय मागितला, मला एक कळत नाही वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट, कॅमेरा बंद, हे होतच कसं? कुणाचं राज्य चाललंय? आणि गेले अनेक दिवस मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठीच वेळ मागतेय की त्यांची यंत्रणा त्यांना या गोष्टी सांगताय का नाही. आज या राज्यात चाललंय तरी काय? एक हत्या होते हो, अवधा कंपनी, एक्स्टॉर्शन हा PMLA मध्ये म्हणजे ED आणि CBI लागू झाली पाहिजे होती आतापर्यंत. अवधाच्या केसमध्ये, अवधाच्या केस मधल्या मीटिंग झाल्या कुणाच्या घरी? त्याच्यात जेव्हा खंडणी घेतली ती मागणी कोणी केली? हे सगळं या राज्याला कळलं पाहिजे. मी स्वतः पीक विम्याबद्दल जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बोलले, त्या पार्लमेंटमध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय की मी पीक विम्याच्या घोटाळ्याचा, ज्याचा उल्लेख संदीप क्षीरसागरांनी केला, रोहित पवारांनी केला, जितेंद्र आव्हाडांनी केला, सुरेश धसांनी केला, अंजली दमानियांनी केला. आणि ते अजित पवारांच्या पक्षाचे सोळंकी ना, त्या सोळंकी प्रकाश भाऊ सोळंकीनी पण त्याचा उल्लेख केला. अहो नमिता मुंदडांनी पण केला. पण त्या बिचाऱ्या नमिता मुंदडांनी 3, 4, 5 वेळा मागणी करून करून थकून गेली ती आपली लेख. कारण का तिला माहिती होतं काय न्याय मिळणारच नाहीये. त्याच्यामुळे बिचारी नमिता मुंदडा जी न्याय मागत होती ती कंटाळून गेली या राज्याला. हे दुर्दैव आहे. हे सगळं प्रकरण जे आहे ते खंडणीच्या प्रकारातून झालंय आणि ती खंडणीची बैठक जी आहे ती धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली असा आरोप सुरेश धस यांनी केला. सुरेश धसांनी आरोप केला, त्याचं स्पष्टीकरण हे आम्हाला मिळालंच पाहिजे, राज्याला मिळालं पाहिजे.
फार अवघड नाही ते काढणं. आणि अवधा कंपनीने तर पोलीस स्टेशनला जाऊन 1 नाही 2 वेळा कंप्लेंट केल्या आहेत. FIR पाहिली असतील ना तुम्ही सगळ्यांनी. पुढचा मुद्दा आहे, आता धनंजय मुंडेंना या गुन्ह्यामध्ये आरोपी करा अशी एक मागणी समोर येते. याचं कारण ही घटना घडायला खंडणीचा गुन्हा कारणीभूत आहे आणि ती खंडणीची बैठक जी आहे ती त्यांच्या सातपुडा बंगल्यावरती झालेली होती. अहो, खंडणी हा देशात खूप मोठा गुन्हा आहे. PMLA ऍक्ट जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा मला अजून आठवतं, माननीय अरुण जेटली साहेब असतील, माननीय सुषमाजी असतील, हे विरोधी पक्षात होते आणि सगळ्यांची मतं घेऊन आपण सगळ्यांनी मिळून मनमोहन सिंग साहेबांनी खंडणी हा गुन्हा PMLA मध्ये घेतला. आणि PMLA मध्ये जर तो गुन्हा असेल तर इमिजिएटली ED आणि CBIच्या मध्ये इन्क्वायरी सुरू होते. आणि ही जर खंडणीच्याच वेळी जर ह्या सगळं प्रकरण आवरलं असतं तर आज संतोष भाऊ देशमुख आपल्या वैष्णवीला तिच्या पेपरला सोडायला गेले असते. त्यांची हत्या कधीच ज्या क्रूर पद्धतीने झाली तशी झाली नसते. हे दुर्दैव आहे आणि एक समाज म्हणून, एक राज्य म्हणून आपला सगळ्यांचं अपयश आहे. आणि मी अतिशय प्रांजळपणे हे कबूल करते की हा माझा महाराष्ट्र नाही हो. हा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा कधीही घटना झालेल्या नाहीत. कोणी वाचवलं यांना? ही क्रूर जी ही विचारधारा आहे, ह्या विचारधारेच्या विरोधात ही लढाई आहे, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही. क्रूर हत्येच्या माध्यमातून किंबहुना हे जी दहशत या बीडमध्ये निर्माण केलेली आहे हे सगळ्यांना पुढं आणणं गरजेचं आहे. म्हणून नुसतं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला याच्यावर चर्चा नुसतं चर्चा करत राहण्यापेक्षा पुढं सरकार काय करणार आहे आणि ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे, ते काल समोर अनेक पिक्चरच्या माध्यमातून, अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले आहे. तुम्ही नेमकं पुढं कसं जाणार आहे ह्याच्यावर सुद्धा सविस्तर पद्धतीने सरकारने सांगावं. इथं कोणाचं अभिनंदन, कोणाचं कौतुक करण्यापेक्षा महाराष्ट्राला, या शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी तुम्ही लवकरच्या लवकर सगळे निर्णय घ्यावेत अशी माझी सरकारला सूचना आहे. फोटो आहेत ते समोर येत आहेत, तरी सरकारला राजीनामा घ्यायला इतका वेळ का लागला असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. नाही, निश्चित आहे. मला तर असं आठवतं की मी पहिलं ज्यावेळी गेलो होतो तिथं गावी, आणि गावी गेल्यावर मी पहिला होतो महाराष्ट्रात ज्यांनी सांगितलं की वेळ घालू नका आणि राजीनामा म्हणजे यांची हक्कलपट्टी करायला पाहिजे. 2-2.5 महिने घालवलेत आणि वर हा माजी मंत्री म्हणतो की माझ्या वैद्यकीय माझ्या अडचणीच्या मी राजीनामा देतो. किती मगरूरपणा आहे, म्हणजे एवढं होऊन सुद्धा हा मगरूरपणा. ह्याच्यावर का कोण बोलत नाही? देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, पहिल्या दिवशीपासून मी सांगत होतो. काल सुद्धा अजितदादा म्हटले नंतर बोलतो. देवेंद्र फडणवीस सुद्धा नुसतं ऐकून घेत होते. आणि म्हणून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने, मला कुठल्या दुसऱ्या राज्याशी तुलना करायची नाही आहे, पण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र ठेवायचं असेल तर कडक ते कडक कारवाई पाहिजे. राजीनामा नुसतं घेऊन चालणार नाही. एकीकडे हे प्रकरण होत असताना दुसरीकडे कोरटकर यांना सुद्धा अजून पकडलेला नाही आहे. त्यांचा फोन, सिम कार्ड घेतले जरी असले तरी त्यांना अटक मात्र झालेली नाही. या सगळ्या सखोल गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. तर कोरटकर सुद्धा ही धाडस कशी होती? केलं पण धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार, या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये. आणि म्हणून आपण छावा बघा, रईस छावा बघा, छावा सिनेमा बघा. या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला. 40 दिवस त्यांचे डोळे काढले, त्यांचे नख काढले, त्यांची जीभ छाटली, अंगाची सालटी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान. आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले. 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितलं. अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे. आणि म्हणून मी एवढं सांगतो, देश धर्म पर मिटने वाला
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। अरे या शंभू राजाने 9 वर्षामध्ये 9 वर्षात 69 लढाया जिंकल्या, 69 लढाया। अरे लाज वाटली पाहिजे जयपाणी बोलायला। आणि तुम्ही या ठिकाणी 69 लढाया दिल्या आणि या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली, मंदिरं तोडून टाकली, आया बहिणींचा अत्याचार केला, आया बहिणींचे बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब, या औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं, हा क्रूर कर्म। आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे आणि सोबतच अबू आझमी यांना निलंबित करा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। विधान भवनामध्ये याच मुद्द्यावरती चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यात आलेला आहे। राज्यपाल यांच्याकडे पुढील कारवाईसाठी तो सोपवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राजीनाम्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एकीकडे राजीनाम्याची मागणी होत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला है। धनंजय मुंडे ने वो कारण भी दे, मुझे वैद्यकीय कारण से मैं इस्तीफा दे रहा हूँ। अरे उसको 2-2.5 महीने पहले ही उसको हकलपट्टी करनी चाहिए थी। मैंने महाराष्ट्र में मैं पहला हूँ जिसने मुंडे को हकलपट्टी करनी चाहिए तो मैंने बोला था, और सिर्फ राजीनामा होके यहाँ रुक नहीं सकते हम। उसके पीछे कौन कौन है, वो संतोष भाई देशमुख के हत्या के पीछे कौन कौन है, इसमें सरकार ने इसमें डिटेल में जाना चाहिए। अबू आझमींनी भाजपकडनं सुपारी घेतली आहे झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ती संतोष भाऊ पर्यंत नाही। बीड मध्ये असे अजून कुटुंब, माझ्या संतोष भाऊची हत्या झाली, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि हा 84 दिवस आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही सगळ्यांनी लढा दिला, पण त्या कुटुंबाचं दुःख त्यांचा भाऊ आपण परत नाही आणू शकत। पण ज्या पद्धतीने घट्ट मनाने ताकदीने ते कुटुंब लढलंय, मी त्याला मानाचा मुजरा करते, कारण का त्यांच्यामुळे या बीडच्या क्रूर प्रवृत्तीला आपल्याला राज्याला आणि देशाला कळले काय त्या बीडमध्ये चाललंय। असे 100हून जास्ती केसेस आहेत, त्या प्रत्येक केस ही ओपन झालीच पाहिजे आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे। महादेव मुंडेंची हत्या झाली, काल त्यांची ती माऊली काल कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बसली होती आंदोलन करायला। मी स्वतः बीडच्या कलेक्टरांशी बोलले, मी बीडच्या एसपींशी बोलले, मी दोघांचेही मनपूर्वक आभार मानते की बीड कलेक्टर आणि बीड एसपींनी माझा फोन घेतला, त्यांनी संवेदनशीलपणे आमच्या माऊलीशी चर्चा केली आणि महादेव मुंडेंच्या खुनाला न्याय मिळून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आम्ही माहिती पुरवू, माहिती काढू आणि ज्यांनी ही क्रूर हत्या केली आहे त्याला फाशी देऊ हा शब्द काल बीड मधल्या सगळ्या प्रशासनाने आम्हाला दिलाय। आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू, त्याच्यामुळे मी त्या माऊलीला विनंती केली की आपण 1 महिन्याचा कालावधी देऊ आणि 1 महिन्यात काय काय होतं पोलिसांवर विश्वास ठेवून आपण त्यांना 1 महिन्याचा देऊ अशी मी तिला विनंती केली आणि मी त्यांचे जाहीर आभार मानते की महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी आम्ही विनंती केल्यावर एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी उपोषण थोडे दिवस पुढे ढकललेलं। पण ह्या सगळ्या प्रक्रियेत मग परभणीची केस असेल, बीडची केस असेल किंवा बीडमध्ये झालेल्या 100हून जास्त हत्या ज्याचा उल्लेख सुरेश धस, अंजली दमाने आणि सगळे संदीप क्षीरसागर करतायत, त्या सगळ्याची डिटेल टाइम बाउंड इन्क्वायरी झाली पाहिजे एक, आणि कृष्णा अंधाळे हा सापडला गेलाच पाहिजे असा तो कुठे हवेमध्ये। भाजपा की बी टीम है, जब जब भाजपा समस्या में आती है, कोई जटिल एक समस्या में आती है तो उसका हल निकालने के लिए अबू आज़मी के तरफ भाजपा देखती है। ये पहले भी हमने देखा है, मैंने जब पिछली बार बी टीम कहा था तब थोड़े नाराज़ हो गए थे, लेकिन वो सत्य परिस्थिति है। अगर आज भी देखें तो कल हमने मांग की थी, आज हमारा एक सघन प्रस्ताव था जिसमें छत्रपति शिवाजी महाराज का अपमान सोलापुरकर ने किया है, कोरटकर ने किया है, और ये 2 कैरेक्टर्स पे कार्रवाई हो,
इसलिए हमने जो मांग की थी, आज स्थगन प्रस्ताव भी था, तो उस पर कहीं नज़रअंदाज हो जाए, कहीं हमारा लक्ष्य विचलित हो जाए। इसलिए अबू आज़मी जी को कल फ़ोन आया होगा देवेंद्र जी का, और अबू आज़मी को कहा होगा कि चलो आप औरंगज़ेब की प्रशंसा कीजिए। वो तो उनके कठपुतली है, बी टीम है, लेकिन आज भी हमारी मांग यही है कि सरकार भी भाजपा की यह भी है, केंद्र में भी भाजपा की सरकार है, प्रशासन सब उन्हीं का है, तो फिर क्यों नहीं कार्रवाई हो रही है? स्पीकर भी उन्हीं के पार्टी के हैं। अभी कहा जाता है कि स्पीकर निपक्ष होते हैं, लेकिन जो भी हो, जो प्रशंसा हुई है वो बिल्कुल गलत है, खराब है, उसकी तो हम सभी लोग निंदा करते ही हैं। लेकिन निंदा से चलेगा नहीं, कार्रवाई भी होनी चाहिए। निलंबित तो उनको भी कीजिए, लेकिन ये बुरी प्रथा हमारे महापुरुषों के अपमान की अगर आप देखिए तो तब के राज्यपाल महोदय कोश्यारी साहब, उन्होंने शुरुआत की थी। उन्होंने क्या क्या बयान दिए हैं, फिर वो महात्मा ज्योतिबा फूले के बारे में हो, सावित्रीबाई फूले के बारे में हो, छत्रपति शिवाजी महाराज के बारे में हो, अन्य सारी बातें तो पता ही है आपको, तो उन पे भी कार्रवाई हो, कोश्यारी जी पे भी कार्रवाई हो, हमारी तो मांग रही है। वैसे ही जैसे अबू आज़मी पे कार्रवाई होनी ही चाहिए और भाजपा ने हिम्मत दिखानी चाहिए